राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। कांदा भाव प्रश्नी शेतकऱ्यांचा यल्गार। कांदा भावातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा महामार्ग रोको। मालेगाव सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली। डोक्यावर काळ्या फिती, रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी केली जात आहे। उन्हाळी कांदा लाखो खर्चून पिकवला, 5 महिन्यांपासून चाळीत साठवला। भाव वाढेल या आशेवर कांदा जपला, मात्र सरकारच्या दरोडामुळे झाला मातीमोल। भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला। कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी। निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांचा इशारा। नाशिक मुंबई महामार्ग रोखणार। आज जे शेतकऱ्यांचं वन्यरेती आंदोलन झालं त्या ठिकाणी पूर्ण काटोल परिसरातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला। मागे देखील 24 जुलै रोजी याच प्रकारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते। तर याच अशाच मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती। तर त्या आंदोलनाची दखल न घेता सुद्धा परत सरकारने कांद्याचे भाव पाडण्यात आले आणि परत हा शेतकऱ्यांचा उद्रेक झाला। तर त्याच्यासाठी परिपूर्ण शेतकरी परिपूर्ण सरकार जबाबदार आहे आणि सरकारचे याकडे कुठलंही लक्ष नाहीये। शेतकऱ्यांचे सत्ताधारी आमदार हे त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी भांडण करतायत आणि ते आमदार एकमेकांवर टीका करतायत। सरकारचं महाराष्ट्राकडे व शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष देखील नाहीये। तरी यापुढे जर आपल्याला नेपाळ सारखी, बांगलादेश सारखी जर परिस्थिती शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झाला आहे। कांद्याला जवळजवळ 1200 ते 1500 रुपये जवळजवळ हे खर्च होतो आणि तो कांदा 600 ते 700 रुपये कवडी मोल भावाने विकला जात आहे। शेतकरी हा पीक कर्ज काढून बायकोचं सोनं ठेवून, आई वडिलांची हे करून आज तो कर्ज काढून कांदा लावत आहे आणि त्या ठिकाणी जर अशा कवडी मोल भावाने जर कांदा विकला जात असेल तर यापुढे देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील। याची देखील सरकारने दखल घ्यायची आणि यापुढे कुठलेही आंदोलन उद्रेक प्रमाणात जर झालं तर त्यासाठी संपूर्णपणे फडणवीस सरकार हे जबाबदार असेल। आम्ही या ठिकाणी याप्रमाणे आश्वासन देतो। फडणवीस सरकारचा जय असो।